शहरातील प्रसिद्ध व्यापारी केंद्र असलेल्या चाटी गल्ली येथे आज दूध सारीज या वस्त्रदालनात पारंपरिक पद्धतीने गादी पूजन सोहळा संपन्न झाला। नव्या व्यापारी वर्षाच्या शुभारंभी गादी पूजन करत व्यवसाय वृद्धीची कामना करण्यात आली। पूजनावेळी धार्मिक विधी आणि मंत्रोच्चारांच्या वातावरणात दालन फुलांनी सजवण्यात आले होते। स्थानिक व्यापारी, मित्रपरिवार तसेच ग्राहक मोठ्या संख्येने या पूजन कार्यक्रमाला उपस्थित होते। सर्वांनी एकत्र येऊन शुभेच्छा देत नव्या हंगामासाठी शुभारंभ केला। दूध सारीजचे मालक यांनी या प्रसंगी ग्राहकांचे आभार मानले व गेल्या अनेक वर्षांपासून ग्राहकांचा मिळालेला विश्वास आणि प्रेम हेच आमचे बळ आहे असे सांगितले। त्यांनी नव्या ट्रेंडनुसार उत्तम दर्जाच्या साड्या व कपड्यांची सेवा देण्याचा संकल्पही व्यक्त केला। या गादी पूजनानिमित्त संपूर्ण परिसरात उत्सवी वातावरण पाहायला मिळाले। पारंपरिकतेसह आधुनिकतेचा संगम असलेल्या या सोहळ्याने चाटी गल्लीतील व्यापारी जगतात नवचैतन्य निर्माण केले आहे। नंदकिशोर दूत, पुरुषोत्तम दूत, राजगोपाल दूत, चंदन दूत, संपत दूत, पवन दूत, सूरज दूत, युवराज दूत, निकुंज दूत, आरुष दूत, चंपा दूत, शोभा दूत, वासंती दूत, पूनम दूत, वैष्णवी दूत, अंकिता दूत, अक्षता दूत आदी उपस्थित होते। बोला। दूध साडी पुरुषोत्तम दूत सर्व महाराष्ट्राच्या नागरिकांना आवाहन करतो, दिवाळीची त्यांना शुभेच्छा देतो व आता गादी पूजा झालेली आहे, संध्याकाळी लक्ष्मी पूजन आहे, सर्वांना दिवाळीची शुभेच्छा देतो। बस बोल नका। हाँ 2 मिनिट। हाँ बोला स्वामी। आज सालाबाद प्रमाणे नंदकिशोर रामकिशन दूत या फर्मच्या मुख्य ठिकाणी म्हणजे हेडक्वार्टरला आज आपण गादी पूजा केलेली आहे आणि आज संध्याकाळी लक्ष्मी पूजा, वही पूजा आणि कुबेर पूजन होणार आहे। गादी पूजा म्हणजे काय की ह्या गादीचा म्हणजे या जागेचा दुकानाचा मालक प्रत्यक्ष भगवंत बालाजी श्रीहरी असून त्याच्या कृपेनुसार आम्ही फक्त दुकान चालवत आहे आणि मूळ मालक हा बालाजीच आहे अशी भावना करून आपण त्या बालाजी करता गादीची स्थापना आपण इथे केलेली आहे आणि त्यानंतर त्याच्या कृपेमुळे आणि त्यांनी सद्बुद्धी देऊन आपल्याला चांगल्या व्यापारामध्ये हुशार करावून आपण भगवंताची प्रार्थना केलेली आहे आणि आज संध्याकाळी लक्ष्मी पूजा, वही पूजा आणि कुबेर पूजन होणार आहे। मुळामध्ये कसं आहे की लक्ष्मी पूजेची परंपरा म्हणजे सकाळी गादी पूजा शिरलग्नाला करायची आणि संध्याकाळी लक्ष्मीपूजन करायचं, परंतु आता काळाच्या ओघाप्रमाणे कुणाला वेळ नसल्यामुळं सोहळ्यामुळं सगळे लोक एकदमच करतात। काही ठराविक लोक या सोलापुरामध्ये की ते दरवर्षी दोन्ही पूजा वेगळ्या करतात, त्यापैकी हे दुकान आहे।